नमस्कार मंडळी, मी रसिका स्वागत करते पुन्हा एकदा तुमचं आपल्या फूड चॅनल स्वाद यात्रामध्ये. तर आता नवीन वर्ष सुरुवात झालेली आहे आणि नवीन वर्षाचा पहिला सणही आलेला आहे जो की आहे संक्रांती. तर त्याच निमित्ताने आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय घरगुती काकूंच्या हाताच्या पुरणपोळ्या आणि ते एनहान्स करायला त्यांच्या हाताचे तिळगुळचे लाडू जे तुम्ही आता घर बसल्या त्याची टेस्ट एन्जॉय करू शकता. आणि जे लोकेटेड आहे माहीम स्टेशनच्या एक्झॅक्ट 2 मिनिट्स वॉकिंग. आणि जर तुम्ही माहीम चर्चच्या साईडने येत असाल तर त्याच्या एक्झॅक्टली बाजूची गल्ली आहे ज्यातून तुम्हाला स्ट्रेट यायचं आहे. मी पूर्ण ॲड्रेस, मॅपची लिंक आणि ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तो नक्की चेक करा. सो चला बघूया. नमस्कार, माझं नाव हर्षल मेहर आणि माझी आई मेघा मेहर. आमचा हा बिझनेस पुरणपोळी पॅन्ट्री हा स्मॉल बिझनेस आहे घरूनच, ज्यात पुरणपोळी, लाडू, दिवाळीचा फराळ हे सर्व मिळते. हे ॲक्च्युली माझे आजी आहे, तिचा बिझनेस होता. तो 1960पासून तिने चालू केला. मग हळूहळू जसं माझ्या मामाचं लग्न झालं ती आई आणि मला पण मग असं आई करत गेली, हळूहळू मी पण हेल्प करायचं तिला. तर मला पण मग इंटरेस्ट डेव्हलप झाला. तर त्यासाठी मग मला पण विचार आला की हेच आपलाच बिझनेस थोडा एक्सपांड करूया. लोकांना आपली घरची जी ऑथेंटिक टेस्ट आहे, पुरणपोळी बोला किंवा दिवाळीचा फराळ, लाडू असतात आपल्याकडे डिंकाचे, मेथीचे, प्युअर तुपातले, तर ते सर्व असतं. ते पोचवण्यासाठी माझा हळूहळू आणि आता भरपूर तुमचा इन्फ्लुएन्सरमुळे पण खूप प्रतिसाद आहे, लोकांचा सपोर्ट आहे. तर बिझनेस पण थोडा चांगला झाला आहे. त्यासाठी चालू आहे प्रयत्न. हां, आणि आमची पुरणपोळी एकदम छान असते. म्हणजे ॲक्च्युली आमची पुरणपोळी फ्रीजमध्ये न ठेवता 7 दिवस बाहेर राहते. एकदा तुम्ही या आमच्याकडे, पुरणपोळी ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल. कोणाला जर ऑर्डर करायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करून ऑर्डर करू शकतात. मी तुम्हाला सर्व डिटेल्ससुद्धा पाठवेल. आणि आपली ओव्हरऑल मुंबईमध्ये डिलिव्हरी होते वाया विफास्ट. त्याचे जे डिलिव्हरी चार्जेस असेल ते क्लायंटला पे करावे. थँक्यू. सो काहीच काकींच्या हाताची गरम गरम पुरणपोळी इथे आलेली आहे. सो मी ट्राय करते आता. लेट्स ट्राय. पण पुरणपोळी खाण्यात अशी मजा नाहीये, ती अशी ओपन करायची. काकीने खूप सारं तूप दिलेलं आहे आपल्याला. त्याच्यावर असं भरभरून तूप टाकायचं. वाव, परत अशी फोल्ड करायची. आता त्याचा बाईट घेऊया आपण. आता ट्राय करूया. वाव, तोंडात टाकल्या मेल्ट होते. त्याचं पुरण खूप मस्त, खूप तोंडात टाकल्या ते तुपाची टेस्ट, त्या पुरणाची टेस्ट एकदम महाराष्ट्रीयन टिपिकल फूड खाल्ल्यावर जी मजा येते ना आपल्याला, ती मजा वेगळीच आहे. खूप म्हणजे खूप मला असं खूप आवडली, खूप म्हणजे खूप आवडली.
एकदम प्रॉपरली त्यांनी पुरण आणि ते वरची जी पोळी असते ती बॅलन्स केलेली आहे. पुरण स्टफिंग एकदम भरभरून टाकलेलं आहे आणि ते पण एकदम बॅलन्स्ड आहे, म्हणजे जास्त स्वीट नाही आहे. प्रॉपरली टेस्ट येते त्याची. मला कंट्रोल होत नाहीये, मला असं राहवत नाही, असं वाटतं नुसतं खात बसू. सो आय कांट स्टॉप माय सेल्फ, मी खाते. असं तुम्ही एव्हरी बाईट खाताय ना त्याची, म्हणजे ते काकीच्या हाताचं जे प्रेम आहे ते लिटरली टेस्ट होत आहे, म्हणजे ते एकदम होमली फील देत आहेत, एकदम असं घरगुती. तुम्ही जर मार्केटमध्ये जाल आणि ते बाय कराल ना, त्यात ती मजा नाही जी ह्या काकींच्या हातात पुरणपोळी खाण्यात. सो मला असं पर्सनली वाटतं गाईज, तुम्ही ट्राय करा काकीच्या हाताची चव, आणि इट्स माय गॅरंटी की तुम्हाला असं रिग्रेट फील होणार नाही. आणि पुढे जाऊन तुम्हाला कधी ऑर्डरही प्लेस करायच्या असतील तर आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये नंबर त्यांचे मेन्शन केलेले आहेत. तुम्हाला काही इन्क्वायरी असेल त्या नंबरवर कॉल करून तुम्ही यांना नक्की विचारू शकता. आणि इथे फक्त पुरणपोळीच नाही आहे, म्हणजे इथेच थांबणार नाही हा व्हिडिओ. आम्ही त्यांचे लाडू, फराळही एक्सप्लोर करणार आहोत, त्याचीही मी तुम्हाला चव सांगेन. सो व्हिडिओ नक्की बघत राहा. सो गाईज, आपली फराळची प्लेट इथे आलेली आहे. तर तुम्ही बघू शकता, हे यात व्हरायटीज ऑफ लाडूज आहेत. फर्स्ट आहे ड्रायफ्रूट लाडू, मग आहे बेसन लाडू, आहे तिळाचा लाडू, आहे डिंकाचा लाडू, मेथी लाडू आहे, चकली आहे आणि हे आहे चिरोट. सो पहिला मी तिळाचा लाडू खाते. तिळाचा लाडू फर्स्ट ट्राय करण्याच्या रिझन मागे हे आहे की तुम्हाला पण माहिती आहे संक्रांत येते, आणि संक्रांत म्हटलं की तिळाचे लाडू आपण पूर्ण वर्ष थांबलेलं असतं ते खायला, आणि तेव्हा ते खाण्यात जी मजा वेगळी आहे ती मी आज हे करते. सो आपण आज फर्स्ट तिळाचा लाडू. लाडू मी आता ट्राय केला, एकदम सॉफ्ट लाडू आहे. आणि तुम्ही बघू शकता की म्हणजे त्याच्यात जे पीनट्स आहेत आणि ते जे त्यांनी यूज केले ते प्रॉपरली रोस्ट झालेले आहेत, त्याच्यामुळे जो लाडूला कलर आला आहे तो एकदम प्रॉपरली गोल्डन आहे. इवन जे तिळाचे लाडू खाल्ल्यावर एक स्टिकीनेस ते आपल्या माउथमध्ये होतो तसं होत नाही आहे. त्याचा क्रिस्पीनेस पण एकदम प्रॉपरली मेंटेन्ड आहे. स्वीटनेस एकदम मेंटेन आहे, टू स्वीट नाही आहे. जर जास्त स्वीट असेल तर खायची इच्छा होत नाही, तसंही नाही आहे. एकदम कॅरमलाइज्ड तो लाडू आहे, खूप खूप मस्त आहे. आणि मला असं मनापासून वाटतं की या मकर संक्रांतीला आपण काकूंकडून नक्की आपण ऑर्डर देऊया. आपण त्यांच्याबरोबर एक मीन्स पॉझिटिव्हली त्यांना पण एक सपोर्ट करूया, आणि त्यांना ऑर्डर देऊन आपण आपलीही मकर संक्रांती एका पॉझिटिव्ह वेनी सेलिब्रेट करूया, ज्यांनी करून त्यांनाही सपोर्ट होईल आणि आपलीही मकर संक्रांती खूप चांगली जाईल. गाईस, ह्याच्यात मला एकदम असं युनिक जे वाटलं ते चिरोटे आहेत. मे बी ज्यांनी ट्राय नाही केलं आहे कधी, किंवा परत हे खूप रेअरली अवेलेबल असतात कुठे, सो मी ते ट्राय करून तुम्हाला सांगते की कसं आहे ते. स्वीट आहे, इट्स अ काइंड ऑफ स्वीट डिश. आज जे आहे ते पुरी टाईप आहे, आणि ते आय गेस त्यांनी पाकात ठेवलेलं आहे, असं काहीतरी आहे आय गेस. खूप स्वीट आहे आणि पुन्हा टाकल्या मेल्ट होतं आहे. ज्यांना स्वीट खायला आवडतं ते नक्की ट्राय करू शकतात. जरा युनिक आहे, म्हणजे आपण ते लाडू करंजी ते नेहमीच खातो, ते थोडं न्यू पण आहे आणि थोडं युनिक पण आहे. आणि आता माझी फेवरेट, जर तुम्ही माझा फराळाचा व्हिडिओ बघितला असेल तर त्यात तुम्हाला माहितीच असेल माझा फेवरेट फराळ कोणता आहे ते, जो या प्लेटमध्ये दिसतोय मला, आणि तो मी मिस आउट नाही करू शकत. माझी फेवरेट चकली, ती मी ट्राय करते. भाजणीची चकली आहे ही, खूप क्रिस्पी आहे आणि एकदम अशी तिखट चव येते खाल्ल्या.
एकदम प्रॉपर जी चकली असते तुम्ही बघू शकता, तिळही आहेत त्याच्यात, त्याच्यामुळे ती टेस्टच वेगळी लागते त्या चकलीची. माझं पर्सनली फेवरेट आहे. आणि गाईज फक्त इथे चकलीच अवेलेबल नाही आहे. जर तुम्हाला पुढे जाऊन कधीही फराळाची ऑर्डर द्यायची असेल, तिथे खूप सारे फराळाचे आयटम्स पण अवेलेबल आहेत. तुम्ही काकींना कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्याची ऑर्डर देऊ शकता. आणि तुम्ही जर माझ्या फराळाचा व्हिडिओ जर नसेल बघितला आतापर्यंत, तर तोही जाऊन एकदा चेक करा. त्याच्यातही तुम्हाला खूप चांगल्या चांगल्या प्लेसेसचे रिकमेंडेशन भेटतील. ते इथे तुम्हाला व्हिडिओ दिसून जाईल, तुम्ही नक्की बघा. आणि मी तर माझा पुरणपोळी सगळं संपवते आहे. तुम्हीही या, काकींना पुरणपोळीच्या फराळाच्या ऑर्डर्स द्या. तुम्हीही ते खाऊन एन्जॉय करा, काकींना सपोर्ट करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.